1 2 3 4 5 6 7 8. नमस्कार, मी सुप्रिया आणि तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन हॉल व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना आपल्याकडे 2 पार्ट आहेत. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. एवढे सगळे कपडे आहेत ना, पण आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्या एका व्हिडिओमध्ये मी फक्त साड्या तुमच्यासोबत शेअर करेल आणि एका व्हिडिओमध्ये मी फक्त तुमच्यासोबत ज्या कुर्तीज वगैरे आहेत ना, म्हणजे सेपरेटली आपलं 2 कॅटेगरीचे 2 असे व्हिडिओ होऊन जातात. आपण सगळ्यात पहिले आता साड्या बघून घेऊया. हे साड्या मागवलेल्या आहेत, त्याचबरोबर मी शॉर्ट कुर्तीज मागवलेल्या आहेत. दोन्हीही मेशोवरून असणार आहेत आणि ही जी मी घातलेली आहे ती ॲक्च्युली मी मिंत्रावरून घेतलेली कुर्ती आहे. सो याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि याची सगळ्याच्या सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील. आता आपण जास्त टाइमपास न करते ना, ह्या सगळ्या साड्या एक एक करून ओपन करूया. याच्यातल्या काही मी घातलेल्या आहेत अँड बऱ्याच साड्या अजून ओपन सुद्धा केलेल्या नाहीत. सो आपण 1 बाय 1 ट्राय करून बघूया. सो ह्या 8 साड्या आहेत. ॲक्च्युली मी ना 15 साड्या ऑर्डर केल्या होत्या मला एक हॉल व्हिडिओ बनवण्यासाठी, पण कॅन्सल झाल्या काही. आता सगळ्यात फेवरेट आहे ना माझी साडी, जी की मी शिवरात्रीला ही साडी घातली होती. माझ्याकडे फोटोज वगैरे नाही आहेत, पण खूप सुंदर दिसत होती ही साडी माझ्यावरती आणि मला खूप सारे कॉम्प्लिमेंट भेटले घरामधून सुद्धा. आणि सगळ्यात पहिली ही साडी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी की एवढी सुंदर आहे ना. सध्या ही साडी ना खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये. आता मला माहिती नाही तुम्हाला एवढं लांबून दिसत आहे की नाही, पण घातल्यावरती कशी दिसत आहे ना, कारण मी परत ट्राय करून बघणार आहे घातल्यावरती कशी दिसते. हे तुम्ही साईडला बघून घ्या. ह्या साडीचं सूत आहे ना, म्हणजे एवढं असं मऊ आणि एकदम भारी छान सूत आहे. म्हणजे साड्या सुद्धा ज्या छापील साड्या असतात त्या सुद्धा आपल्याला हातात घेतलं की कळतं थोडीशी जड लागते जर चांगलं सूत असेल तर, किंवा थोडंसं हलकी आणि असं झिरझिरा कपडा असतो जर हलक्या क्वालिटीचे असेल. पण एकदम हेवीवाला असं याचं सूत आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ना, असली मस्त दिसत होती ना. असे हे जे खालच्या साईडला आहेत ना, हे पूर्ण तुमच्या असे ब्लू कलरचे फुलं आहेत ना, हे येणार आहेत. आणि हा जो आहे ना भाग, हा कमरेच्या इथे येत आहे. मी 1 साईड पदर घेऊन घातलेली होती आणि ट्रस्ट मी एवढी सुंदर दिसत होती ना ही साडी. आणि याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा ॲक्च्युली खूप छान आहे. हा याच्यावरचा हा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला सुद्धा इथे त्यांनी कडदाना वर्क दिलेला आहे. म्हणजे छापील साडीवरती त्यांनी ही जी फुलं बनवलेली आहेत ना प्रिंट्स, म्हणजे काहीतरी वेगळं आणि युनिक आहे ॲक्च्युली. त्याच्यावरती हे सुंदर असं कडदाना वर्क दिलेलं आहे. म्हणजे कडदाना म्हणजे हे पूर्ण गोल्डन कलरच्या दोऱ्याने हे शिवून घेतलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि ही जी बॉर्डर आहे ना सुद्धा कटवर्कवाली बॉर्डर आहे, म्हणजे प्लेन बॉर्डर नाही. आणि ही घातल्यावरती खरंच खूप सुंदर दिसते. आणि आता हे ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज थोडंसं मला याच्यावरती प्लेन हवा होता. प्लेन ब्लाऊज मे बी खूप छान दिसला असा, प्लेन ब्लू कलरचा. आणि अशी बॉर्डर कुठे गेली, खूप छान दिसली असते ही बॉर्डर जेव्हा अशी स्लीव्हवरती येणार आहे ना. इव्हन तुम्ही याच्यावरती ब्लॅक कलरचा, पिंक कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घाला ना, तेव्हा ही साडी आहे ना खरंच सुपर्ब दिसणार आहे. खूप सुंदर साडी दिसणार आहे. आणि ह्याचा हा पदर आहे मे बी, म्हणजे पूर्ण साडीवरती हे जे फुलं आहेत ना त्याच्यावरती सगळ्यावरती कडतं. आणि हे खूप छान छान असे बटरफ्लाय सारखं हे बनलेलं आहे बघा. म्हणजे हे एक पॅटर्नचं फूल आहे आणि हे असं छोटंसं बटरफ्लाय सारखं हे कमरेच्या साईडला येणार आहे आपल्या. आणि हे पूर्ण साडीवरती आहे, तुम्ही बघतच आहात. तर खूप सुंदर आहे. आणि हा पदर आहे तो जरा हेवी दिलेला आहे त्यांनी. आणि इकडे जसं जाईल ना, आणि बॉर्डर बघा दोन्ही साईडला आहे. म्हणजे नेसत्या साईडला सुद्धा आहे बॉर्डर आणि खाली निऱ्यांना सुद्धा. ह्याला फॉल लावावी लागेल कारण की पातळ साडी आहे. आणि खालच्या साईडने जर फॉल लावलं ना तर खूप सुंदर ह्याच्या निऱ्या बसतील. खरंच खूप छान साडी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि ट्रेंडिंगमध्ये आहे, काहीतरी वेगळी आणि युनिक साडी आहे. हा नेक्स्टचा पदर आहे त्याचा. तर इथे 1-2 फुलं त्यांनी सोडून दिलेलं आहे. माझी तर ही फेवरेट साडी ॲक्च्युली म्हणता येईल. मी तुम्हाला दाखवलेली आहे या हॉल व्हिडिओमधून. अशाच मी ॲक्च्युली अजून रेड कलरमध्ये अँड येलो कलरमध्ये खूप जास्त व्हिडिओ पाहिले होते ॲक्च्युली मी इंस्टाग्रामवर. तर ते सुद्धा मी मागवले होते, पण ॲक्च्युली कॅन्सल झाल्या त्या. याच्यातून सेम अजून एक व्हाईट कलरची आहे माझ्याकडे, आपण ती बघूया तो पण. पिंक कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना, हां ती वाली मी ॲक्च्युली महाशिवरात्रीला घालण्यासाठी मी पण काढली होती. पण नंतर मला समजलं की शिवजीचा ना फेवरेट कलर आहे ना तो ब्लू आहे. पण माझं असं म्हणणं होतं की माझा गौरी आहे ना पार्वती, त्या फक्त त्यांना मी बऱ्यापैकी म्हणजे पांढरे वस्त्र घालताना बघितलेलं आहे. सो मला पांढरी घालायची होती आणि पतिदेवांचं असं म्हणणं होतं की ब्लू कलरची घाल. सो दोघांच्या फाईटमध्ये ऑफकोर्स नवराच विजय ठरलेला आहे. अँड मी ब्लू कलरची साडी घातली होती काल. सो ही व्हाईट कलरची आहे. सेम पॅटर्न, म्हणजे साडीचा पॅटर्न सेम आहे ॲक्च्युली, डिझाईन वगैरे वेगळे आहे, कलर वेगळा आहे. सेम कडदाना वर्क येणार आहे. आता ही ना ओपन करून बघितली होती मी, पण घातलेली नव्हती मी. आणि मी आत्ता तुम्हाला ही ट्राय करून सुद्धा दाखवणार आहे. साईडला याचा व्हिडिओ मी लावून देते. वाव वाव वाव, हे फुलं खूप छान आहेत ॲक्च्युली. म्हणजे हे लिटरली फूल आहे, म्हणजे पान त्याचबरोबर फूल आणि त्या सगळ्याला असं त्यांनी कडदाना वर्क दिलेला आहे. आणि हे पूर्ण माझ्या हिशोबाने निऱ्यांमध्ये दिसणार आहे. त्याचा ब्लाऊज कसा आहे आपण बघूया. त्याच्यावरती पिंक कलरचा ब्लाऊज आहे ना, कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान दिसणार आहे. हा याचा पदर आहे ॲक्च्युली, जो की पूर्ण भरलेला आहे.
आणि हे फुलं सुद्धा खरंच खूप सुंदर दिसत आहेत. म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये थोडेसे त्यांनी 2च शेप आहेत. म्हणजे हे मोठा आणि छोटा असं 2 टाईपमध्ये फुलं आहेत. ओके. हा ह्याचा ब्लाऊज पीस आहे. त्यांनी ब्लाऊजवरती छान असे डिझाईन दिलेले आहे त्या पण साडीच्या आणि सेम याला सुद्धा बॉर्डर असणार आहे ही कड्डाणा वर्कवाली. आणि ही जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवणार आहात ना, त्याच्यावरती ॲक्चुअली ना असं छोट्या स्लीव्हजचा ब्लाऊज आहे ना, तो खूप सुंदर दिसेल या साडीवरती. आणि सध्या ट्रेंडिंगमधल्या साड्या आहेत, युनिक साड्या आहेत. आता जी येलो कलरच्या ब्लाऊजवाली साडी होती ना, ती सुद्धा मध्ये खूप ट्रेंडिंगला गेली होती. पण झालं असं की आता ती लो झालेलं आहे त्याचं मार्केट अँड आता ही साडी ट्रेंडमध्ये येत आहे आणि खरंच सुंदर साडी आहे. सूत वगैरे सुद्धा या साड्यांचं खूप छान आहे आणि घातल्यावरती सुद्धा सुंदर दिसणार आहे. या साडीत मला काहीतरी या साडीला ना, ही साईडला जी बॉर्डर आहे ना, ती नाहीये. त्या साडीला होती. म्हणजे अशी कटवर्कवाली बॉर्डर आणि ती साडी आहे ना, खरंच खूप सुंदर दिसत होती घातल्यावर. मी तर या पूर्ण हॉल व्हिडिओमधून तुम्हाला कुठली साडी घ्यायची असेल तर ती ब्लूवाली घेऊनच टाका. अँड 2-3 घ्यायचे असतील तर मग अजून आपल्याकडे ऑप्शन आहेतच, जे की आपण बघूयात. आता ह्या 2 आहेत ना, मी ओपन करून बघितलेल्या होत्या. अजून एक होती कुठली तरी मी ओपन करून ही एक मी ओपन करून बघितलेली होती, कारण की ही साडी मला एवढी जास्त आवडली ना. आणि ह्याचं जे प्रिंट आहे ना, ते बघा खूप सुंदर आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये. आता त्या 2 साड्या आहेत ना, त्या मे बी 900च्या रेंजमध्ये आहेत. म्हणजे 900च्याच रेंजमध्ये आहेत त्या दोन्ही साड्यांची किंमत बऱ्यापैकी सेम आहे. पण ही साडी मला वाटतं 450-500ला वगैरे आहे. म्हणजे एवढ्या कमी किमतीमध्ये खूप असं हेवीवालं आणि ह्याला हे छान असं गोटा त्यांनी लावलेला आहे बॉर्डरला. आणि ही जी प्रिंट आहे ना, हे खूप सुंदर दिसत होती ही साडीसुद्धा. म्हणजे बघितलं तर मी त्या कुरिअर बॉय होता ना, ज्याने मला ही साडी दिली, त्याच्यासोबत मी भांडतच बसले, की हे तर मी ऑर्डरच केली नव्हती, ही चुकीचा प्रॉडक्ट दिलाय तुम्ही. आणि जेव्हा मी त्याच्यासमोरच ओपन करून बघितली ना, मला ही प्रचंड आवडली. आता त्याला मी नंतर तिथेच मी म्हणते, "भैय्या ही साडी मला खूप आवडली, तर मी ठेवून देते." सो तो हसायला लागला ॲक्चुअली माझ्याकडे बघून, कारण की साडीच खूप सुंदर आहे आणि घातल्यावरती कशी दिसेल ते तुम्ही साईडला बघून घ्या. ॲक्चुअली माझ्याकडे ह्याच्यावरती प्रॉपर ब्लाऊज वगैरे नव्हता, पण साडी खूप सुंदर आहे. तुम्ही जर तुमच्या आईला वगैरे गिफ्ट केली ना, तर तिला सुद्धा प्रचंड आवडणार आहे. ह्याच्यावरचा ब्लाऊज आहे ना, तो ब्लाऊज ॲक्चुअली मला पर्सनली खूप जास्त आवडला. असे जर तुम्ही ह्याचे स्लीव्हज केले ना, आपण अशी एवढ्या पट्टीचा जर तुम्ही ब्लाऊज शिवला ना, आणि त्याला छान असं हे पण आहे. हे बघा. छोटे स्लीव्ज असतात ना, ते थोडेसे असे लूजवाले किंवा पफ स्लीव्ज शिवत जा, कारण की छोटा म्हटलं आणि टाईट म्हटलं ते चांगलं नाही दिसत. तसे लूज पफ स्लीव्ज खूप छान दिसतात अशा साड्यांवरती. आणि आईने घातली तर आईला पण सुंदर दिसणार आहे आणि तुम्ही सुद्धा घातली तर तुमच्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसणार. जर तुम्हाला घरामध्ये हलक्या-फुलक्या साड्या घालायला आवडत असतील ना आणि काहीतरी वेगळ्या, नवीन, सो ही तीच साडी आहे, तुम्ही असं म्हणू शकता. बघा खूप छान अशी प्रिंट आहे पूर्ण साडीवरती. हा पदर असणार आहे साडीचा. हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे. मला वाटतं एक अशी साडी मी माझ्या बहिणीकडे बघितली होती अशी प्रिंटमध्ये आणि मी त्यांना म्हटलं सुद्धा होतं, या साड्या तर खूप छान आहेत. आणि आता मला माहिती नाही त्यांनी दुकानातून घेतल्या होत्या, किती रुपयाला घेतल्या होत्या. पण ही साडी Meeshoवरती मला तशीच भेटली आहे ॲक्चुअली, तशाच प्रिंटमध्ये. अजून पण तुम्हाला भरपूर भेटतील अशा प्रिंटमध्ये. पण ही युनिक आहे. याच्यावरचे जे फुलं आहेत ना प्रिंटवाले, त्याला त्यांनी अशी बॉर्डर दिली आहे गोल्डन कलरची. म्हणजे ही मे बी प्रिंटेड आहे. सो त्याच्यामुळे अजून मला माहिती नाही म्हणजे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही. त्याच्यामुळे ते अजून सुंदर दिसत आहे. सो हा आपला थर्ड किंवा ही आपली तिसरी साडी होती. आता पुढे ओपन केलेल्या माझ्या हिशोबाने सगळ्या झालेल्या आहेत आणि ही साडी आपण सगळ्यात लास्टला बघू, कारण की ही पैठणी साडी आहे. आणि पैठणी एवढ्या कमी किमतीमध्ये आणि एवढी सुंदर पैठणी आहे की आता शिवजयंतीसाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तो या साडीसाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी सुंदर साडी भेटलेली आहे ना ती. सो पुढे आपल्याकडे ही तर म्हणजे एकाच कलरमध्ये साड्या म्हणजे मोनोक्रोमॅटिक वगैरे लुक करताना तेव्हा ह्या अशा साड्या खूप भारी दिसतात. आणि आपल्याला माहिती आहे का, मोत्याची बॉर्डर आहे आणि ही साडी सुद्धा खूप कमी किमतीमध्ये मला भेटलेली आहे. आणि या साडीवरती सुद्धा मोती आहेत सगळीकडे, पडलेली नव्हती. वाव, खरंच खूप सुंदर सूत आहे यार या साडीचं. मस्त, ब्युटिफुल. आता मला ह्याची किंमत आठवत नाहीये, पण 1000च्या वरती एक पण साडी नाहीये या हॉल व्हिडिओमध्ये. सगळ्या आहेत ना 500 आणि 900 याच रेंजमध्ये आहेत. 900च्या वरती सुद्धा एक पण साडी नाहीये माझ्या हिशोबाने तरी. वाव, कसली सुंदर साडी आहे. खूप छान आणि कटवर्कमध्ये मोत्याची बॉर्डर दिलेली आहे आणि हे मोती आहेत ना, ते बघा ना कसल्या पद्धतीने लावलेत. म्हणजे हे धाग्याने नाहीत लावले मोती. हे खाली त्याला हुक सारखं काहीतरी स्टीलचं असं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते पॅक केलेलं आहेत. यार म्हणजे ह्याच्यावरती चांगलं हँडवर्क केलेलं आहे या साडीवरती, कारण की हे असं मशीनवरती तरी माझ्या हिशोबाने नाही होणार, कारण प्रेस करायला लागलेलं असणार आणि ही पूर्ण साडीला बॉर्डर आहे. सुंदर साडी असणार आहे ही सुद्धा. ही घातल्यावरती अप्रतिम दिसणार आहे. तुम्ही साईडला बघूनच घ्या, मी व्हिडिओ लावतेच. वाव वाव वाव, यार चॉईस मस्त आहे ना सुप्रिया तुझी. खरंच खूप छान साडी आहे. याच्यावरती आपण एक ब्लाऊज बघूया. सगळीकडेच ही मोत्याची बॉर्डर आहे. मे बी खालची साईड माझ्या हातात आली, म्हणजे आपली निर्यांची साईड असते ना ती. हां, आणि पदराला आपल्या ऑफकोर्स जिथं इथं पदर आपण खोचतो ना तिथपर्यंत असणार आहे.
हिऱ्यांच्या साईडला फक्त बॉर्डरलाच नाही, खाली एवढ्या पट्ट्यामध्ये सुद्धा त्यांनी छान असे मोती दिलेले आहेत. आणि हा नेसता पदर आपला असणार आहे. आणि ब्लाऊज सुद्धा सेम आहे, ब्लाऊज रनिंग ब्लाऊज असणार आहे. हो, आणि ब्लाऊजला सुद्धा सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे. ब्लाऊज शिवल्यावरती साडी कसली दिसेल यार ही, कसली म्हणजे सुंदर, हा नाही तर मला कसली, खरंच मस्त साडी आहे यार. आणि ह्या साडीचं सूत खूप म्हणजे सूत आहे ना सुद्धा खूप छान आहे, म्हणजे असं एकदम हेवी, ऑफकोर्स मोती लावलेले आहे त्याच्यामुळे खूप जास्त जड झालेली आहे. अँड आपल्या ओढण्या वगैरे कशा असतात एकदम अशा सिल्क आणि हलक्या फुलक्या, तसं आहे, पण ह्याला मोत्यांची बॉर्डर आहे त्याच्यामुळे ही थोडीशी जड वाटत आहे. सो ही साडी सुद्धा अप्रतिम आहे. घातल्यावरती कशी दिसत साईडला बघून घ्या. आणि प्राईसचे मी स्क्रीनशॉट लावून देईल मेशोवरचे, जे की ॲक्च्युअल प्राईसचे तुम्हाला कळून जातील म्हणजे. ओके, सो नेक्स्ट आपल्याकडे अजून एक साडी आहे. ही ॲक्च्युली अशी काहीतरी वेगळ्या पॅटर्नमध्ये साडी मला वाटली होती. साडीचं सुद्धा सूत छान आहे, साडी हातात घेतली की सूत कळतं आपल्याला, हेवी असं असतं ना. आणि हे असे पट्ट्या पट्ट्यामध्ये ही साडी होती. सो ही साडीसुद्धा काहीतरी वेगळी आणि युनिक आहे. आणि प्रत्येक पट्टीवरती ही सुंदर अशी नाजूक त्यांनी लेसवाली बॉर्डर लावलेली आहे. सो आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज, ओके, ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये आहे, सुंदर. त्याचा हा ब्लाऊज पिंक कलरचा आहे. ओके, म्हणजे माझ्याकडे पिंक कलरचा ब्लाऊज ऑलरेडी मी स्टिच केलेला आहे, जो की मी घालेलच या साडीवरती ऑफकोर्स. म्हणजे ब्लॅक कलर, अर्धा ब्लॅक कलर आहे याचा. ओके, अँड हा पदर फक्त ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे जो अर्धी साडी तुमची पूर्ण ब्लॅक असणार आहे आणि अर्ध्या साडीवरती हे असणार आहे. आता मला वाटतं हा नेसती साईड असेल साडीची. आता मी घातल्यावरती कशी दिसते ते सुद्धा साईडला. आणि अर्थातच ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे, तुम्हाला उंच दिसायला सुद्धा मदत करणार आहे. आणि साडीचं सूत सुंदर आहे. आणि ब्लाऊज सुद्धा किती मोठा आहे, म्हणजे अगदी तुम्ही फुल स्लीव्ज जर, आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे ना त्याला खूप छान अशी एक शाईन आहे, जे चमकत आहे तो. सो ही साडी सुद्धा घातल्यावरती अतिशय सुंदर दिसणार आहे आणि काहीतरी वेगळी साडी आहे. प्राईस साईडला स्क्रीनशॉट बघून घ्या, घातल्यावर कशी दिसत आहे ते पण तुम्ही बघितलंच. अँड ऑर्डर करायचं असेल तर कमेंट करा, कमेंट नका करू, ॲक्च्युली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहेत ऑलरेडी, तर डिस्क्रिप्शन चेक करा. सो पुढे आपल्याकडे फटाफट उरकत आहे, कारण मोठे व्हिडिओ तुम्ही बघत नाही, त्याच्यामुळे मग मी लवकर लवकर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला. ही काहीतरी वेगळी साडी ॲक्च्युली मी मागवली होती, कशी आली आहे. ओके, या सुतातली ह्या सुतातल्या साड्याने अजून पण, वाव, ह्याचा ब्लाऊज सेपरेट दिला आहे आणि किती हेवी आहे बघा. पूर्ण हेवी वाला ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज जर तुम्ही दुकानात घ्यायला गेला नाही अशा प्रिंटवाला, आणि हा पूर्ण थ्रेडवर्क आहे, म्हणजे असं नाही पॅच वगैरे चिपकवल्यात. सो अशा प्रिंटवाला ब्लाऊज तुम्ही 1 मीटरचा कपडा जर दुकानात घ्यायला गेला ना तर माझ्या 200-250 रुपये तरी घेतात. सो बघा, 200-250चं तर ब्लाऊज दिलेलं आहे. आणि घातल्यावरती ब्लाऊज म्हणजे शिवल्यावरती असे त्याला बॉर्डर सुद्धा येणार आहे, सेम बॉर्डर आपल्या साडीला आहे. साडी प्लेन दिलेली आहे मे बी यांनी, आणि हा ब्लाऊज सेपरेट दिलेला आहे. हे छान केलेलं आहे. सूत आहे ना ह्याचं एकदम असते सॉफ्टवालं सूत नाही का, या सुतातल्या साड्या आल्या होत्या मध्ये त्या सिंगल गोल्डन बॉर्डरवाल्या खूप जास्त व्हायरल झाल्या होत्या त्या साड्या सुद्धा. ॲक्च्युली सगळ्यांकडेच माझ्या हिशोबाने त्या पद्धतीची एकतरी साडी असेल. त्याचा हा पदर आहे. ही साडी सुद्धा घातल्यावरती खूप सुंदर दिसणार आहे. आता ब्लाऊज तर माझ्याकडे सेम नसणार आहे, पण जो माझ्याकडे ब्लाऊज आहे त्याच्यावरतीच मी घालून बघेल. म्हणजे जास्त काही नाहीच आहे या साडीमध्ये बघण्यासारखं, ही घातल्यावर सुंदर दिसणार आहे. बॉर्डर असणार आहे पूर्ण, आणि देन मग खाली हिऱ्यांच्या साईडला सुद्धा पूर्ण बॉर्डर असणार आहे. ॲक्च्युली ह्याचा कलर थोडासा फिरता आहे, गोल्डन अँड ब्लू कलरमध्ये, म्हणजे दोन ड्युअल टोनमध्ये ही साडी आहे. आणि ह्याचा मेन अट्रॅक्शन ॲक्च्युली ह्याचा ब्लाऊज आहे. तर ही साडी सुद्धा घातल्यावरती खूप सुंदर दिसत आहे, जसं की तुम्ही बघताय. आणि फक्त बघू नका या व्हिडिओ, ऑर्डर पण करायचा, कमेंट करायचं, अजून कुठले कुठले हॉल व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा. सो आपली ही सेकंड लास्ट साडी आहे, ती सुद्धा ओपन केलेली नाही, आता तुमच्या समोरच ॲक्च्युली मी ओपन करते. ह्याच्यामध्ये मी 2 साड्या मागवल्या होत्या ॲक्च्युली, ग्रीन कलरची एक आणि रेडवाल्या साडीच्या जागी मला नाही वाटतं चुकीची साडी आली होती, त्या गोल्डनवाली साडी आली होती. वा, साडीचं म्हणजे असे एकदम जड वाटत आहे, खूप जास्त हेवीवालं मटेरियल आहे याचं, हे करायला खूप मजा येते. वाव, साडीचं सूत आहे ना ते कळत काय वाजते, कडकड कडकड, सगळ्या माईकमध्ये याचाच आवाज येईल. ओके, साडीचा ब्लाऊज असणार आहे अर्थातच माझ्या हिशोबाने हा. हो, त्याने साडीचं सुद्धा सूट खरंच खूप छान आहे, म्हणजे एकदम हलकं फुलकं सूट आहे. घातल्यावरती दाफका सुंदर दिसणार आहे. पण ती ब्लूवाली साडी होती ना त्याच्यापेक्षा पण मी म्हटलं ना की आपल्या आईला द्यायला, तर ही साडी सुद्धा जर तुम्ही तुमच्या आईसाठी घेतली ना ती प्रचंड खुश होणार आहे, कारण की साडीच असली अप्रतिम आहे.
खूप छान. आणि ह्याच्यावरचं जे हे प्लेन मटेरियल आहे त्याच्यावर सुद्धा म्हणजे प्लेन नाही आहे ॲक्च्युली, व्हिडिओमध्ये मे बी प्लेन दिसत असेल, आणि टेक्स्चर दिलेलं आहे म्हणजे अशा वेलींचं टेक्स्चर आहे याच्यामध्ये सुद्धा. सो ते जवळून बघायला छान वाटते, म्हणजे लांबून मे बी तुम्हाला वाटत असेल की फक्त हे गोलवालच डिझाईन आहे, पण मध्ये त्यांनी हे टेक्स्चर दिलेलं आहे. हे जे ब्लू कलरचा कपडा आहे ना त्याच्यावरती सुद्धा. आणि ही जी बॉर्डर आहे ना वरच्या साईडला येणार आहे काठ, ते छोटे येणार आहेत. आणि हे समोर फ्रंटला जे खाली येणार आहेत काठ ना ते थोडेसे मोठे काठ दिलेले आहेत. तो खूप छान दिसेल. आणि विदाऊट पिनअप सुद्धा. ती ना बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये चुका न कमी करायचं बघते, कारण की मग काय होईल, ओके तो पदर होता ॲक्च्युली साडीचा, आणि हा ब्लाऊज आहे. हो, हा ब्लाऊज असणार आहे या साडीचा. छान आहे, म्हणजे सुंदर छोटे छोटे गोल 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 असे त्यांनी प्रिंट दिलेले आहे. सेम टेक्स्चर ब्लाऊजवरती सुद्धा असणार आहे. ब्लाऊज स्टिच झाल्यावरती साडी सुंदर दिसणार आहे. म्हणजे जर तुम्ही रोज घालायला साड्या घालत असाल घरी, किंवा जर तुम्हाला हलकी फुलकी साडी कधीतरी घालायला आवडत असेल ना, तर अशा टाइम तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता. आणि माझ्या हिशोबाने ह्याची किंमत सुद्धा कमी आहे, जास्त किंमत सुद्धा नाही आहे. सो घातल्यावरती कशी दिसते ते साईडला तुम्ही बघूनच घ्या. अँड किंमत वगैरे आणि सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेतच. ही साडी मी आत्ताच ओपन केलेली आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी म्हणून म्हटलं, कारण की ह्याची मी रिटर्नची रिक्वेस्ट केलेली आहे, ह्याची डेट निघून जाईल म्हणून. कारण की मला मागचे 8 दिवस झाले ही साडी आलेली, आणि व्हिडिओज बनवणं झालेलं नाही खूप साऱ्या कामांमुळे. पण ही साडी आहे ना एवढी सुंदर साडी आहे ना. हे बघा, ही पैठणीची बॉर्डर प्लस त्या साडीला खालच्या साईडला आहे मी मुनिया बॉर्डर, म्हणजे की ही बॉर्डर सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा पदर बघून घ्या. तर या पैठणीला म्हणतात जिजामाता पैठणी साडी, जी की सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे शिवजयंतीमुळे, तर विचारूच नका. आणि ह्या साडीचं सूत आहे ना, म्हणजे मी दुकानातून 3-3 हजाराच्या साड्या सुद्धा घेतलेल्या आहेत पैठणीच्या, सेमी पैठणी येतात ना, पण त्याचं सुद्धा सूत मला असं घसरणारं वाटतं. पण ह्याचं त्याच्यापेक्षाही सॉफ्ट सूत आहे, म्हणजे अगदी हँडमेड सिल्कच्या साड्या कशा असतात तशी मला वाटत आहे. खरंच सॉफ्ट सूत आहे. तुम्ही जर ही साडी मागवली ना तर तुम्ही कधीच म्हणजे रिग्रेट करणार नाही की मी ही का मागवली. आणि बघा, ही सुंदर अशी चंद्रकोर आणि इथे तुतारी दिलेली आहे. साईडला तुम्ही बघूनच घ्या. त्याचबरोबर चंद्रकोरच्या इथे खाली हे पिवळा आणि लाल असं म्हणजे लावल्यानंतर ते त्यांनी खूप छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. सो या पैठणीला स्पेशली जिजाऊ पैठणी असं म्हणतात, कारण ह्याचा जो पदर आहे ना तो, आणि याचा ब्लाऊज, ॲक्च्युली ह्याचा ब्लाऊज सुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याला पूर्ण बघा अशी फुलांची डिझाईन आहे, आणि पूर्ण साडीवरती बुट्टी आहे. म्हणजे अजिबात असं नाहीये की फक्त थोडीशीच बुट्टी दिलेली आहे किंवा कमी दिलेली आहे, अजिबात नाही. पूर्ण साडीवरती छान अशी गोल्डन कलरची बुट्टी आहे, जी की नॉर्मली आपल्या पैठणी साड्यांवरती असते. ट्रस्ट मी ही साडी जर तुम्ही, आणि हा नेसता पदर आहे की सगळ्या साड्यांना असाच असतो लायनिंगमध्ये. आणि हा याचा ब्लाऊज, हा त्याचा पाठीमागचा गळा, आणि हे स्लीव्सवरती येणार आहे. समोर हे म्हणजे हे तुम्ही स्लीव्हवरती घेऊ शकता. अँड हे त्यांनी बॉर्डर सुद्धा दिलेलं आहे. एकंदरीत खूप सुंदर असा ब्लाऊज, आणि केवढा मोठा ब्लाऊज दिलेला आहे. माझ्या 2 ब्लाऊज शिवून होतील याच्यात, कारण माझं ब्लाऊजचं माप आहे ना ते खूप छोटं आहे. तर एकदम छान असं. आणि हे जे आहे ना हे प्रिंट, म्हणजे ह्याची ही थ्रेडवरची आहे, असं नाही की त्यांनी पॅच वगैरे लावलेले आहेत, किंवा म्हणजे मला तर सुरुवातीला ओपन केल्या केल्या वाटलं की वरून असं प्रिंट केलेलं आहे, पण नाही. जेव्हा मी मागून बघितलं हे प्रॉपर असं पूर्ण धाग्यामधलंच काम आहे. आणि सेम असं पदराला सुद्धा हे पूर्ण असं धाग्याचंच. मे बी ही मशीन मेड असेल, ऑफकोर्स हँडमेड एवढ्या कमी किमतीत भेटणार नाही. आणि किंमत सुद्धा खूप कमी आहे या साडीची, अगदी 900 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे. सो मला नाही वाटत ही साडी तुम्हाला 900 रुपयाच्या आतमध्ये कुठंच भेटेल. सो ही साडी तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. खरंच खूप सुंदर दिसत आहे. आता मला माहिती नाही या साडीचा लुक क्रिएट करणं मला होईल की नाही, मे बी कुरिअरवाला आला तर मला हे रिटर्न सुद्धा द्यायला लागेल. सो अशा एकंदरीत सगळ्या साड्या आपल्या बघून झालेल्या आहेत. सो हा व्हिडिओ मी सेपरेटली पोस्ट करेल. अँड कुर्तीज वगैरे आहेत ना त्याचा व्हिडिओ मी सेपरेटली पोस्ट करेल. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट हॉल व्हिडिओ कुठला बघायला आवडेल, किंवा अजून अशा ट्रेंडिंग साड्याच मागवू का ते सुद्धा सांगा, किंवा ड्रेस आवडेल किंवा कुर्तीज आवडतील, जीन्स वेस्टर्न कपडे, मला कमेंट करून सांगा नेक्स्ट हॉल व्हिडिओ कुठला बघायला आवडेल. अँड अजून या व्हिडिओला लाईक करा, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहेत त्यासुद्धा चेक करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. सो अजून नेक्स्ट छान असे इंटरेस्टिंग हॉल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण इथपर्यंत बघितला आहे तर मी खरंच तुमच्या मनापासून आभारी आहे. म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजे खरंच तुमच्या मनापासून आभार आहे. अँड माझे व्हिडिओ असेच बघत जा. अँड बस झाला, जास्त व्हिडिओ लेंदी नाही करत. बाय.